नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये। तर आज तुम्ही म्हणणार आजचा दौरा कोणीकडे आहे, तर आजचा दौरा आपला आहे कोल्हापूरला। तर सुरुवातीला आपण आलो बघा इकडे पेट्रोल पंपावर, तेल वगैरे टाकून घेतलं। आपल्या गाडीत हवा कमी होती त्यामुळे इकडे आलो हवा बिवा माराय बघा। हवा बिवा मारून झाली बघा आणि आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रवासाला। तर कोल्हापूरला जायचं मित्रांनो कारण आहे की आपला अन्याभाऊ काल रात्री आलता इचलकरंजीवरून। आपला अन्याभाऊ असतो इचलकरंजीला आणि तो आल्या मला रात्री म्हणला, सोन्या भाऊ आपल्याला कोल्हापूरला श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला जायचं आहे कारण की नवरात्र सुरू आहे। तर म्हणलं जाऊया आपण। बघता बघता मित्रांनो आलो बघा आपण कोल्हापूरच्या नगरीत, केला बघा प्रवेश आणि जसं पुढे आलो तसा आपल्याला लागला बघा सिग्नल। जसा सिग्नल निघला तसा आपण बघा भिंगरी करतच आलो बघा इकडे श्री महालक्ष्मीच्या मंदिराजवळ। गाडी वगैरे लावून आपण केला बघा मंदिरामध्ये प्रवेश। आता नवरात्र असल्यामुळे इकडे भाविक भक्तांची गर्दी एवढी प्रचंड होती की नाही विचारूच नका कसा। तर आपल्याला मित्रांनो कमीत कमी 2 तास वेळ गेला बघा मंदिरामध्ये आत जाण्यासाठी। तर आत एवढी सिक्युरिटी होती की नाही विचारूच नका कसा, मोबाईल सकट काढून देत नव्हती। तुम्ही पण मित्रांनो घ्या दर्शन करून आई अंबाबाईचं। सुखरूपपणे दर्शन वगैरे घेऊन मंदिरात आलो बाहेर जसं आलो तसं आपल्याला अन्यभाऊ म्हणला, सोन्या भाऊ आपल्याला रंकाळ्यावर जायचं आहे फिरायला। तर म्हणलं चल जाऊया की, काही विषय नाही। मग इकडे आलो बघा गाडीजवळ, गाडी वगैरे आपण अशी काढून वगैरे घेतली। इकडे आलो बघा न वेळ घालवता रंकाळ्याजवळ आले आपण इथं आलो बघा चौपाटी गणपती जवळ जसं आलो तसं आपण केला गणपतीच्या मंदिरामध्ये प्रवेश। जसा प्रवेश केला गणपती बाप्पाच घेतलं दर्शन वगैरे घेऊन इकडे आलो बघा आपण रंकाळा फिराय। रंकाळ्यावर आल्यावर बघा समाधानी एवढं मन झालं की नाही विचारूच नका कसा। कोणाचं एक नाही दोन नाही निवांत आपलं बघा। अन्यभाऊ तर आपला बघा चालताच लय खुश। तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्कीच करा आणि जाता जाता आपल्या भावाला फॉलो पण नक्की करा।